नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्ट्यावरती तुमचं स्वागत करतो। यामध्ये बघा पोस्ट ऑफिस मधल्या 21,413 जागा सुटलेल्या आहेत। ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे ते मी याच्यामध्ये दाखवणार आहे, परंतु ते भरण्याआधी तुम्हाला काही गोष्टींचं या ठिकाणी माहिती घ्यायची आहे। या ठिकाणी बघा इथं वेगवेगळे राज्य दिलेले आहेत। तुम्हाला महाराष्ट्र राज्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा महाराष्ट्रातले पूर्ण सर्कल येणार आहेत। त्यापैकी तुम्हाला कोणत्या सर्कलमध्ये या ठिकाणी जागा भरायची आहे ते क्लिक करायचे आणि व्ह्यू पोस्टवर क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर या प्रकारे बघा या ठिकाणी जीडीएस, एबीपीएम आणि बीपीएम किंवा डाक सेवक या पदांसाठी ही जागा आहे। त्यासमोर या ठिकाणी एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस ही कॅटेगरी दिलेली आहे, ती व्यवस्थित वाचून घ्या। आणि या ठिकाणी बघा ऑफिस नेम दिलेला आहे त्या जिल्ह्या ठिकाणी आणि त्यासमोर पिन कोड दिलेला आहे। तर तुम्हाला कशामध्ये फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी तुम्ही ते सिलेक्ट करून घ्या आधी आणि त्यानंतरच या ठिकाणी तुम्हाला पुढची स्टेप करायची आहे। या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जागा किती आहेत ते माहीत करायचं असेल तर नोटिफिकेशनवर जा आणि सर्कल वाईज पोस्ट नोटिफाईड याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा या सर्व जागा या ठिकाणी दिसतील तुम्हाला पूर्ण भारतामधून। तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघा ही 17-18 नंबरची जी लाईन आहे त्याच्यामध्ये 1473 जागा आहेत आणि या ठिकाणी गोवा, कोकणी मराठी तर त्यांच्या 25 जागा आहेत, अशा मिळून 1498 जागा या ठिकाणी महाराष्ट्रासाठी आहेत। तर या ठिकाणी बघा तुम्हाला जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पहिल्यांदा करायचं आहे तर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा आणि रजिस्ट्रेशनवर या ठिकाणी क्लिक करायचंय। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा या अशा प्रकारचं जे आहे तुम्हाला ते ओपन होईल। या ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी काय करायचंय, 10 नंबरचा जो मोबाईल डिजिट नंबर आहे तो टाकायचा आहे तुम्हाला आणि तो टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिडेट मोबाईल वरती क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओटीपी सेंड होईल तुमच्या मोबाईल वरती, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचंय। मोबाईल नंबर या ठिकाणी व्हॅलिडेट झालेला आहे सक्सेसफुली, त्यानंतर तुम्हाला तुमचा एक ईमेल आयडी टाकायचा आहे आणि मेल सुद्धा या ठिकाणी व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे। तुमचा जो हा मेल आहे तो स्पॅम फोल्डर मध्ये गेलेला असेल त्या ठिकाणाहून तुम्ही कन्फर्म करून घ्या। त्यामध्ये एक तुम्हाला ओटीपी गेलेला असेल तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी सबमिट ओटीपी वरती क्लिक करा। तर या ठिकाणी तुमचा मेल आयडी सुद्धा या ठिकाणी व्हॅलिड झालेला आहे सक्सेसफुली। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेंटचं नाव जे एसएससी सर्टिफिकेटवर आहे त्याच्यात तसं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे। तर त्यानंतर नाव टाकल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं आहे किंवा आईचं नाव टाकायचं आहे, तेही या ठिकाणी एसएससीच्या याच्यानुसार। नंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे या ठिकाणी। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करायचंय। नंतर या ठिकाणी जर ट्रान्सजेंडर असाल तुम्ही तर ते सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। कम्युनिटी या ठिकाणी तुम्हाला तुमची चॉईस करायची, ओबीसी आहे, एससी एसटी आहे किंवा ओपन आहेत। त्यानंतर सर्कल इन विच सेकंडरी स्कूल पास, कोणत्या सर्कल मधून तुम्ही पास झालेला आहेत, महाराष्ट्र कोणत्या राज्यातून पास झालेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय आणि या ठिकाणी इयर ऑफ पासिंग टाकायचं, कोणत्या वर्षी तुम्ही पास झालेला आहेत। या ठिकाणी दिलेला कॅप्चा हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय। या ठिकाणी तुमचा फर्स्ट स्टेज कंप्लीट झालेला असेल। या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट माहिती भरायची आहे, तुम्हाला तुमचा या ठिकाणी आधार क्रमांक भरायचा आहे। या ठिकाणी तुम्ही जर पर्सनल डिसॅबिलिटी असेल म्हणजे अपंगत्व असेल तर यस करा किंवा नो करा। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा लँग्वेज स्टडीड इन स्कूल या सांगितलंय तर तुम्ही तुमची या ठिकाणी लँग्वेज चॉईस करायची, मराठी टाका। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेदर एम्प्लॉईड किंवा जॉब करताय किंवा नाही करताय तर तुम्ही या ठिकाणी टाका। या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे तर ते जेपीजी किंवा जेपीईजी या फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे, साईज 50 KB पर्यंत असलं पाहिजे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करायचंय ज्याची साईज ही 20 KB पर्यंत असली पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचंय। सबमिट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही तुमची व्यवस्थित माहिती एकदा बघून घ्या। बघितल्यानंतर खाली या ठिकाणी बॉक्सवरती क्लिक करायचंय आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय। सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक या ठिकाणी रेफरन्स नंबर, रजिस्ट्रेशन नंबर येईल, तो तुम्ही सेव्ह करून घ्या आणि कंटिन्यू टू अप्लाय वरती क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल, त्या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल, तुम्हाला या ठिकाणी अप्लाइंग फॉर सर्कल वरती क्लिक करायचंय आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय। तुम्हाला एक ओटीपी तुमच्या मोबाईल नंबर वरती जाईल। या ठिकाणी ओटीपी टाकल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करा। सबमिट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ऍड्रेस डिटेल टाकायचा आहे, कम्युनिकेशन ऍड्रेस डिटेल या ठिकाणी टाका आणि जो परमनंट असेल किंवा सेम असेल तर याच्यावरती बॉक्सवर क्लिक करा, तो ऑटोमॅटिक येऊन जाईल। यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल टाकायचे आहेत तुमच्या। या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचंय, तुमची 10वी 12वी कोणत्या याच्यामध्ये झालेली आहे। या ठिकाणी बघा 2 पॅटर्न आहेत, 2007 पासून 14 पर्यंत आणि 2008 पासून 12 पर्यंत। तर तुम्ही या ठिकाणी ते सिलेक्ट करा, 2007 ते 14 याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचंय महाराष्ट्रातल्यांना। या ठिकाणी मार्क्सवर क्लिक करा, सायन्सला तुम्हाला किती मार्क पाहिजे ते टाका। सेकंड लँग्वेज या ठिकाणी बघा लँग्वेज विषयी दिलेला आहे, सेकंड लँग्वेज तुमची कोणती आहे ती या ठिकाणी चॉईस करा आणि त्याचे मार्क टाका। मॅथमॅटिक्स या ठिकाणी मार्क टाका। फर्स्ट लँग्वेज या ठिकाणी मराठी चॉईस करायची आणि थर्ड लँग्वेज या ठिकाणी इंग्लिश चॉईस करायची। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे सोशल सायन्सचे मार्क टाकायचे आणि सेव्ह आणि कंटिन्यू वरती या ठिकाणी क्लिक करायचंय।
जर CGPA स्कोर असेल तर या ठिकाणी टाका, नाही टाकलं तरी तुम्ही ते मोकळं सोडून द्या. नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचं डिव्हिजन जे आहे त्या डिव्हिजन मध्ये या ठिकाणी अप्लाय करायचंय. अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिव्हिजन दिलेलं असेल, ऑफिस दिलेलं असेल आणि पोस्ट दिलेली असेल. यामध्ये तुमची पोस्ट आणि ओपन मध्ये येईल. तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या पोस्टला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे, कोणत्याला सेकंड, ते या ठिकाणी बघून घ्या. या ठिकाणी 1, 2, 3 पासून तुमच्या जागेपर्यंत असेल. एका याच्यामध्ये 10 जागा दाखवलेल्या असतील तर सगळ्यांना तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचे आहे. या ठिकाणी सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह आणि प्रोसीड वरती क्लिक करायचं. ऍप्लिकेशन तुमचं सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या या ठिकाणी रेफरन्ससाठी ही प्रिंट जी आहे ती डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.